हॅलो, नमस्कार मंडळी, मी अक्षता. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी असे आहात का की त्यांच्या वॉर्डरोबमध्ये खूप छान छान अशा प्लेन साड्या आहेत आणि तुम्हाला कळत नाहीये की त्या कशा स्टाईल करायच्या. तर आजचा विषय हाच आहे की तुमच्या प्लेन साड्या ह्या कशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वेअर करू शकता, त्याला स्टाईल करू शकता आणि तुमचा स्टनिंग असा आउटफिट तयार करू शकता. चला तर बघूया. तर त्याचसोबतच मी जो हा हळदी स्पेशल असा लुक क्रिएट केलेला माझ्या दादाच्या लग्नासाठी, तर तो मी कसा क्रिएट केला ह्याचंही उत्तर मी शेवटी सांगणार आहे. कारण की ह्याच्यावर खूप सगळ्या मला कमेंट आलेल्या की तू ही साडी कुठून घेतलीस, ही कशी क्रिएट केलीस किंवा किती रुपयांची आहे. तर ह्याचंही उत्तर मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा साडीसोबतच ब्लाऊज ही खूप महत्वाचा असतो. तुम्ही बघू शकता आता सध्या ही माझी प्लेन साडी आणि त्याच्यावरती मी हा ब्लाऊज घातलाय ब्रोकेटचा. तर किती छान असा लुक क्रिएट झाला. तर प्लेन साडीवरती तुम्ही 3 प्रकारचे ब्लाऊज हे कॅरी करू शकता, जसं की असे भरलेले ब्रोकेटचे ब्लाऊज किंवा मग जे आता सध्या निघालेत आरी वर्कमध्ये किंवा मग टिकली वर्कमध्ये जे ब्लाऊज असतात ते वेअर करू शकता. 2 नंबर म्हणजे छान असे प्लेन ब्लाऊज जसं की कॉन्ट्रास्ट कलरमध्ये, जसं की हा आता येल्लो कलर आहे तर मी त्याच्यासोबत हा ग्रीन कलरचा ब्लाऊज पेअर केलाय. किंवा मग तुम्ही पिंक साडी सोबत ग्रीन ब्लाऊज पेअर करू शकता किंवा मग रेड सोबत ग्रीन करू शकता अशा पद्धतीमध्ये. किंवा थर्ड पद्धती म्हणजे तुम्ही तुमचे क्रॉप टॉप्स आहेत जे काही, जसं की मिशोवरती खूप छान छान प्रकारचे क्रॉप टॉप मिळतात. ते क्रॉप टॉप तुम्ही जसं कॉटनच्या साड्यांसोबत पेअर करू शकता तसंच तुम्ही या प्लेन साड्यांसोबतही पेअर करू शकता. तुमच्या आउटफिट मधला सेकंड महत्वाचा एलिमेंट तो म्हणजे तुमची ज्वेलरी असते. ज्वेलरी कुणाला आवडत नाही, प्रत्येक स्त्रीला ज्वेलरी आवडते. मग आपण ही ज्वेलरी वापरून तुमच्या साड्यांना खूप छान असा लुक देऊ शकता. बघू शकता की आता माझा हेवी ब्लाऊज आहे ब्रोकेटचा, त्याच्यावरती खूप छान अशी डिझाईन आहे आणि माझी प्लेन साडी आहे. पण ब्लाऊज हा हेवी असल्यामुळे मी छान असा सिंपल साधा नेकलेस घातलेला आहे आणि छान असे नाजूक कानातले वेअर केले. अशाच पद्धतीने जर तुमचा ब्लाऊज हा हेवी असेल आरी वर्क किंवा टिकली वर्क किंवा मग असा ब्रोकेटचा, तर त्याच्यावरती तुम्ही छान अशी नाजूक ज्वेलरी घालू शकता. त्याने खूप छान पद्धतीने जर तुमचा ब्लाऊज हा प्लेन आहे आणि ऑलरेडी आपली साडी प्लेन असल्यामुळे तुम्ही छान अशी बोल्ड ज्वेलरी घालू शकता, जसं की स्टेटमेंट नेकलेस असतील किंवा मग इयरिंग्स असतील हेवी असे, तर तसे वेअर करू शकता आणि तुमचा लुक खूप छान असा दिसेल. तुमची साडी नेसण्याची पद्धत तुम्ही तुमच्या छान अशा सिंपल प्लेन साडीला छान असा ड्रेप देऊन खूप छान असं स्टनिंग लुक तयार करू शकता. तर तुम्ही प्लेन साडी ही खूप वेगवेगळ्या प्रकारे ड्रेप करू शकता. जसं की आता ट्रॅडिशनल पद्धतीमध्ये नऊवारी आहे किंवा मग साधी गोल साडी आहे. नऊवारीमध्येही खूप छान छान प्रकारमध्ये नेसू शकता तुम्ही, जसं की ब्राह्मणी आहे, पेशवाई आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ती साडी नेसू शकता. आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही तुमच्या सहावारी साडीची ही नऊवारी नेसू शकता. त्यामुळे तुम्हाला छान छान असे ड्रेप करता येईल. तुम्ही साध्या पद्धतीने साडी नेसलीत आणि त्याच्यावरती छान असा बेल्ट लावलात तरीही खूप छान दिसते. किंवा मग फिश कट मध्ये साडी नेसा किंवा मग तुम्ही बघू शकता की आता ट्रेंडमध्ये आहे रेडी टू वेअर साडी, त्यामध्ये पण खूप छान छान प्रकारे प्लेन साड्या ह्या नेसल्या जाऊ शकतात. जसं की इकडून ती या साईडून साडीचे या साईडून जे फ्लेअर असे लावलेले असतात ते खूप छान असे दिसतात. तर तसंही काहीतरी तुम्ही करू शकता. जर तुमची ही प्लेन साडी छान अशी तुम्ही प्लेट केला पदराच्या आणि तुम्ही ह्या साईडून अशी घेतलीत आणि इकडे टक करून त्याच्यावरती ही लुक एकदम छान असा दिसतो. मी तुम्हाला इकडे दाखवते. आणि हा लुक मी क्रिएट केला आणि याचा व्हिडिओ मी इंस्टाग्राम युट्यूबवरतीही टाकलाय, तर त्याची मी लिंक तुम्हाला खाली बायोमध्ये देते, तर तो सुद्धा व्हिडिओ बघून घ्या. खूप छान असं दिसतं ते. सध्या हेअर ॲक्सेसरीज मध्ये खूप छान छान असे ऑप्शन्स आहेत, जसं की फ्लोरल ज्वेलरी आहे किंवा मातापट्टी आहे. मातापट्टी सुद्धा लावायची गरज नाही, म्हणजे मातापट्टी जर तुम्हाला लावायला अवघड वाटत असेल तर छान असे बेल्ट्स आलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही लावू शकता आणि त्याने सुद्धा खूप छान असा लुक क्रिएट होतो, जो की तुमच्या प्लेन साडीवरती खूप छान दिसेल. तर तसंही तुम्ही करू शकता. आता त्याच्यानंतर तो म्हणजे तुमचा मेकअप. जर तुम्हाला छान असा बोल्ड लुक हवा असेल तर तुम्ही छान असे आय पॉपिंग कलर वापरू शकता तुमच्या मेकअपमध्ये. किंवा मग तुम्हाला जर सटल साधा आणि सिंपल मेकअप हवा असेल तर तुम्ही छान असा न्यूड मेकअप करू शकता आणि खूप छान असं दिसेल. साडी वेगवेगळ्या प्रकारच्या जॅकेट्सने किंवा केप्सने पेअर करू शकता. जसं की जर तुमच्याकडे एखादं जामेवार किंवा
असं ब्रोकेट मधलं जर जॅकेट असेल आणि तुम्ही ते ह्या साडीसोबत पेअर केलात, वरून घातलात, तो खूप छान असा लुक देईल तुम्हाला. तुम्हाला मी इकडे फोटो दाखवेनच की वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही तुमची प्लेन साडी ही कशा पद्धतीने पेअर करू शकता जॅकेट्स किंवा केप्स सोबत. हा सुद्धा एक छान असा ऑप्शन आहे ज्यामध्ये तुम्ही क्रिएट करू शकता. फुटवेअर, आणि फुटवेअर मध्ये पण खूप छान छान अशा प्रकारे आहेत. तुम्ही ज्या साडीला छान छान अशा फुटवेअरनी पेअर करू शकता, जसं की हिल्स आहेत किंवा मग चंकी असे डायमंड लावलेले आत्ता छान 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 अशा हिल्स आहेत किंवा मोजडीज आहेत किंवा फ्लॅट्स आहेत. जर फुटवेअर निवडताना मला असं वाटतं की तुम्ही तुमचा कम्फर्ट बघून फुटवेअर निवडा. जर तुम्हाला खूप दिवसभर कार्यक्रमामध्ये राहायचं असेल तर मला असं वाटतं की तुम्ही फ्लॅट्स, जुती, ज्या असे ऑप्शन्स आहेत जे तुमच्या पायांना कम्फर्टेबल करतात अशाच प्रकारचे फ्लॅट्स निवडा. जर तुम्हाला थोड्या वेळासाठी जायचं आहे, अर्धा एक तासासाठी कार्यक्रमात जायचं आहे, एखादा दुसऱ्याचं लग्न आहे किंवा इतर कोणता कार्यक्रम आहे तिथं तुम्ही जाऊन येणार असाल लगेच, तर तुम्ही छान अशा हिल्स वापरू शकता, पण त्याही कम्फर्टेबल अशा वापरा. म्हणजे तुमचा कॉन्फिडन्सच तुम्हाला छान असा लुक देत राहिला तर मग तुमचा लुक एकदम छान असा खुलून येतो. सो कॉन्फिडंट राहणं महत्वाचं आहे. तर सगळ्यात शेवटी मी सांगणार होते की ही साडी मी कुठून घेतली आहे ते. तर ही साडी मी घेतली आहे मिशोवरून. ही प्लेन साडी होती, कॉटन टाईप, मिक्स कॉटन टाईप ही साडी आहे आणि त्याला मी लावलेली आहे ही छान अशी नाजूक लेस. तर ह्या साडीला ही लेस नव्हती, ही लेस मी ऍड केली. ओके, लेसवरून मला आठवलं, जर तुमच्याकडे प्लेन साडी असेल तर तुम्ही अशा प्रकारे लेस लावून छान असं तिला लुक देऊ शकता. आणि या लेसच्याच मॅचिंगचं मी हे ब्लाऊज घातलंय. इकडे असं काळपट वाटतंय पण हा ग्रीन कलरची लेस आहे, त्याच्यावरती मी हा ब्लाऊज घातलेला आहे याच्याच मॅचिंगचा असा. तर हा सुद्धा लुक खूप छान येतोय. फंक्शन असेल जसं की हळदी असतील, लग्न असेल, एंगेजमेंट असेल, तर अशा वेळी तुम्ही हा लुक क्रिएट करू शकता. जसं की मी हा क्रिएट केलेला माझ्या दादाच्या हळदीसाठी. आजचा हा आउटफिट, त्यासोबतच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि अशाच जर तुमच्याकडे वेगवेगळ्या काही आयडिया असतील, जसं की मी सांगितलं तुम्हाला की ह्या प्लेन साडीला तुम्ही कशा वेगवेगळ्या पद्धतीने स्टाईल करू शकता, याच्या व्यतिरिक्तच जर तुमच्याकडे एखादी स्टायलिंग टिप असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद आणि छान असे राहा, मजेत राहा.